नमस्कार, कुक विथ कुसुममध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते। तर आज आपण लोणी कसं बनवायचं ते बघणार आहोत। ताकापासून किंवा जमलेल्या साईपासून लोणी मिक्सरमध्ये कसं बनवायचं, कुठलीही झंझट नको किंवा रवीने घाटून वगैरे करणं नको, पटकन आणि झटपट असं लोणी तयार होतं मिक्सरमध्ये। तर ते कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर हे इथं मी साय काढून ठेवली होती, एक 8 दिवसाची साय होती ती फ्रीजमध्ये। मी रोज थोडी थोडी काढून ठेवत असते, 8 दिवसानंतरच हलवत असते त्याला। तर ही साय आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये अर्ध भांडं होईपर्यंत साय टाकून घेतला आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर इथं मी साय टाकून घेतली आणि त्यावर आता झाकण ठेवून त्याला मस्त फेटून घेत आहे। हे बघा, जोपर्यंत त्यामधली साय फिरायचं बंद होत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं, जेणेकरून आपलं लोणी पटकन येतं। अशा पद्धतीने जास्त वेळ लागणारही नाही, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं लोणी, घट्ट लोणी तयार होतं, अगदी मार्केट सारखं लोणी तयार होतं। तर हे बघा, आता ही साय आता फिरत नाहीये। आता या वेळेला यामध्ये पाणी टाकायचं, आपलं साधं पाणी घेतलं आहे मी, कारण साय आहे फ्रीज मध्ये ठेवलेली म्हणून भरपूर थंड आहे ती साय। दुसरं थंड पाणी टाकायची एवढी काही गरज नाहीये। उन्हाळा असेल तर तुम्ही थंड पाण्याचा वापर करा, पण बाकी सीझन मध्ये तुम्ही नॉर्मल पाणीच वापरू शकता। तर हे बघा, मी परत एकदा अशा पद्धतीने जो वर फुगा येतो तो फुगा फोडायचा आणि मध्ये पाणी टाकायचं, अशा पद्धतीने। हे बघा, असं त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि परत परत फिरवत राहायचं, जोपर्यंत लोणी येत नाही वर तोपर्यंत त्याला पाणी टाकत फिरवत राहायचं आहे आपल्याला। हे बघा, एक 3-4 वेळेस करून झाल्यानंतर मस्त असं आपलं लोणी वर आले, तुम्ही बघू शकता। मी परत एकदा त्याला थोडंसं फिरवून घेतलं, 1-2 सेकंद फिरवून झालं की मस्त आपलं लोणी वर आले। तुम्ही बघू शकता किती मस्त आले लोणी, एकदम हातावर उचलण्यासारखं लोणी छान आले। तर हे मी काढून घेतलं आणि दुसरी स्टेप करणार आहे लगेच, म्हणजे दुसरा भाग फिरवून घेणार आहे आणि ते पण हे बघा लोणी तयार झालं आहे। आता एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं, त्यामध्ये हात बुडवायचा आणि हे लोणी असं गोळा करून घ्यायचं किंवा सगळं लोणी एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता किती मस्त गोळे तयार होत आहेत लोण्याचे। छान असं लोणी करून रेडी झालंय आपलं। हे बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं लोणी रेडी झालंय आणि घरच्याच दुधापासून तेही मस्त। हे बघा, 1 लिटर दूध घेते मी रोजचं आणि त्या दुधापासून हे लोणी बनवलं आहे। 8 दिवसाची साय आहे ही, त्यापासून एवढं लोणी बनलंय, जवळपास अर्धा किलो तूप होईल इतकं हे लोणी झालं आहे। तर त्याला परत एकदा पाणी टाकायचं थंड त्यावर आणि छान असं हात फिरवत फिरवत त्यामधलं जो लोण्यामध्ये थोडासा ताकाचा थर असतो जमलेला तो पण काढून घ्यायचा धुवून असा। हा बघा, मी धुवून घेतला आहे तो। आता गॅस ऑन केला आणि त्यावर लोणी ठेवून दिलंय। तर याला मस्त असं शिजवून घेऊया। एक सुरुवातीला लो फ्लेमवर ठेवायचं सुरुवातीला आणि त्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं, नंतर मीडियम फ्लेम करायची, पण जास्त हाय फ्लेम करू नका कारण ते उतू येतं किंवा वर येतं एकदम। आणि 5 मिनिटाने परत मीडियम फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचे व्यवस्थित। तर हे बघा, आणि सतत त्यामध्ये स्पॅच्युला किंवा चमचा फिरवत राहायचा, जेणेकरून तळ्याला ते चिटकणार नाही, अजिबात चिटकणार नाही, नाहीतर नंतर ते पातेलं किंवा भांड साफ करायला अवघड जातं, म्हणून सतत त्यामध्ये चमचा फिरवत राहायचा आपला। तर हे बघा, आपलं लोणी रेडी तूप रेडी झाले। कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।